चौगुले साहेब जनतेचा आधार, चौगुले साहेब जनतेचा आधार। मी काय करणार आहे सर्वसामान्य, माझा प्रामुख्याने लक्ष आरोग्य, शिक्षण आणि बेरोजगारी। मी शिक्षणाच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये सायन जे सारखं एक मोठं हॉस्पिटल या ऐरोलीमध्ये व्हायला पाहिजे शासनाचं, याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे। आणि बेरोजगारीसाठी या ठिकाणी विजय चौगुलेचं स्वतःचा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असेल आणि या ठिकाणी प्रत्येक कंपनी MIDCतल्या छोट्या कंपनी ते मोठ्या IT डेटा सेंटर वगैरे जे असतील त्यांच्यासाठी त्यांना कंपनीवाल्यांना भेटून जास्तीत जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट माझ्याकडे असेल, माझ्या एक्सचेंज असेल त्याच्यामधून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। दुसरा, कोस्टल रोड हा वाशीच्या ब्रिजला पकडून तो कोस्टल रोड घनसोलीच्या पाम बीच रोडला टच करून जो आतला ट्रॅफिक आहे त्या आतल्या ट्रॅफिकला बाहेर डायव्हर्ट करून आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। मेट्रोसाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे, ज्या बाजूला MIDC रोडमधनं मेट्रो घेता आली, कारण मोठ्यात मोठी जागा MIDCमध्ये अवेलेबल आहे, ठाणे बेलापूर रोडला अवेलेबल आहे, त्या ठिकाणी मेट्रो कशी इथं विटाळ्यापर्यंत आणता येईल ते माझा स्वतःचा प्रयत्न असणार। महत्त्वाचं म्हणजे प्रकल्पग्रस्तांसाठी आज ज्या मोठ्या जमिनी कंपन्यांनी घेतल्या या ठिकाणी आमदारांनी त्यांच्यासाठी 10% कोटा रिझर्व ठेवायला पाहिजे तर शासनाच्या वतीने मागून घेऊ। तर मी कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं BMTCच्या कामगारांसाठी गाळे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्या धर्तीवरती या ठिकाणी मोठ्या कंपन्या आहेत, 50 एकर 100 एकर 200 एकर, त्या ठिकाणी रिझर्व 1 कोटा 10% ठेवून तो प्रकल्पग्रस्त ज्यांची जमीन गेली त्या प्रकल्पग्रस्तांना देण्यासाठी मी उपलब्ध म्हणजे त्यांचं बेरोजगारीचं साधन काहीतरी उद्योग मिळण्यासाठी त्यांना मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे। आणि ज्या MIDCच्या ज्या प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्प जमिनी त्या लोकांनी अडवून ठेवलेले आहेत, अलॉट झालेले जमीन ते त्यांना परत देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा ते 4.5% परतावा, जो 4.5% परतावा आमदारांनी टाकला आहे, पण तो त्यांनी कुठून देणार आहे ते मला समजत नाही। म्हणून जो 300 एकर जमीन आडवली भुतवली येते तिथं आहे, सिडकोला सांगून किंवा MIDCला सिडकोला सांगून 100 एकर जागा ॲक्वायर करून त्या ठिकाणी ज्या प्रकल्पग्रस्तांना 4.5% परतावा तो देण्याचा प्रयत्न करणार। अन्यथा ज्यांचे 12.5%चे प्लॉट अलाउड केलेले नाहीत, आज वेटिंगला आहेत, ती जागा 100 एकर जागा ॲक्वायर करून ती त्या ठिकाणी त्या लोकांना जागा तिथं MIDCमध्ये प्रकल्पग्रस्तांना ती जागा अवेलेबल करून देण्यासाठी विजय चौगुले प्रयत्नशील असतात। तुम्हाला माहिती आहे का की साफसफाई खात्यातली मुलं होती ना पहिली, ती सिडकोमधली होती, सिडकोमध्ये नंतर नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतर झालं, तेव्हा तीच कंत्राटी मुलं नगरपालिकेमध्ये आले। आजदा काय 25-30 वर्ष झाले महापालिकेला एकाही कंत्राटी माणसाला त्यांनी परमनंट केलेलं नाही। दिबा पाटलांचा पुतळा तिथं उभा करला, कारण आज पण जे काही आंदोलन होतात, जी कोणी लोक येतात तर त्या कॉर्नरला त्या कॉर्नरला येऊन थांबतात आणि तिथंच सांगता होते, प्रत्येक मोर्चाची सांगता होते। मग जे संघर्ष करणारे लोक आहेत, तिथे येणारे लोक आहेत, त्यांना तिथे दिबा पाटलांचं स्मरण व्हायला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी जागा अवेलेबल करून तिथं दिबा पाटलांचा पुतळा कुठल्याही परिस्थितीत उभा करणार। त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी ते बोनकोड्याचा विकास टाकायचा यांनी विसरलाय। मला त्यांना बोलायचं आहे की तुम्हाला विकासच करायचा आहे तर त्यांनी जाहीररित्या लोकांना सांगावं, पत्रकारांना सांगावं, मतदारांना सांगावं की विकास त्यांनी बोनकोड्यापासून सुरुवात करायला पाहिजे, ही नवीन सुरुवात करायला पाहिजे। त्यांची विचारधारा मी त्यांना सांगतो की तुमची विचारधारा बोनकोड्यापासून सुरुवात करा, तुमची विचारधारा। त्याच्यामध्ये त्यांनी मला आश्चर्य वाटतंय, मोरबे धरण हे किती वर्ष तुम्ही मोरबे धरणाचं हे करणार? आमच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकून, आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा फोटो टाकून, पंतप्रधानांचा फोटो टाकून फुकटे बदनाम करत आहे। या विचारधाराला काय आहे? हे नगरपालिकेची काम आहे ती।
आमदार म्हणून त्यांनी काय केले आणि आमदार म्हणून काय करणार हे त्यांनी मला दाखवून द्यावं या विचारधारामध्ये. ही याच्यामध्ये दिलेली कामं 100% ही नगरपालिकेची असलेली कामं आहे. मग नगरसेवक कशाला तिथे का वाटी वस्त्र घेऊन जाऊन नगरसेवक बसतात का निवडून आल्यानंतर? नगरसेवक आम्ही लोक म्हणजे आमची कामांची श्रेय हे स्वतः घ्यायला बघतात. या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय की या ठिकाणी यांनी कुठल्याही गोष्टीसाठी यांनी कधी या गोष्टीसाठी कधीही त्यांनी पुढाकार घेतलेला नाही. एक रेल्वे स्टेशनचं काय, स्थानिकाच्या कामाला गती आजपर्यंत काय गती दिली मला तुम्ही सांगा. कुठली गती दिली मला तरी सांगा. केरले बोनकोडे या रेल्वे स्टेशनला काय त्यांनी गती दिली मला सांगा. हे रेल्वे स्टेशन काम काही आमदारच आहे, एक खासदारच आहे. पण आता त्यांनी टाकलंय ते बरं झालंय. टाकलंय आमचे इथले आमचे लाडके खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या माध्यमातून केरले बोनकडेचा रेल्वे स्टेशन विजय चौगुले मागे लागून आमदार झाल्यावर तो मंजूर करून गेल्याशिवाय राहणार नाही. हे पण मी या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. विविध स्पर्धामधून घडवलेले राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळ किती घडवलेले काय या ठिकाणी घडवले थोडं त्याची जडणघडण त्यांनी आम्हाला सांगावी. चित्रकला स्पर्धेतून लाखो विद्यार्थ्यांना एकत्रित होतात. पर्यावरण रक्षण वृक्षारोपण जागृती शासकीय दाखले शिबिरातून हजारो विद्यार्थी लोकांना दिलासा कधी त्यांनी दिलासा दिलाय मला सांगा. साहेबांचा पुन्हा करून पुतळा बसवलं हे मी सीएम साहेबांच्या माध्यमातून मी सर्व मागे लागून ते करून घेतलेलं आहे. तिसरा राहिला माझा होता अण्णासाहेब पाटलांचा पुतळा. कारण कोपरखेरण्यामध्ये अण्णासाहेब पाटलांचा पुतळा उभा करायला पाहिजे की माथाडी वर्ग आहे म्हणून. तर तो पण आम्ही घनसोली नाही तर कोपरखेरण्या ठिकाणी जागा हे करून घेणारच आहे. चौथा राहिला विषय दिघे साहेबांचं स्मारक ऐरोली घनसोली जो ब्रिज येतो त्या ठिकाणी दिघे साहेबांचं स्मारक आम्ही तिथं उभं करतो. फक्त जागेचा हँडओव्हर टेकओव्हर बाकी आहे. नाहीतर त्याची जी प्रोसेसिंग आहे ती पूर्णपणे प्रोसेसिंग झालेली आहे. याच्यानंतर मला जे करायचं आहे मला जे करायचं आहे की एक संविधान भवन आंबेडकर भवन जे कोणी बोलत असेल मला तर वाटतं ते आंबेडकर भवन एवढ्या भ्रष्टाचाराखाली दबलं गेलंय की कधी कधी मला त्याचं ते वाईट वाटतं की कारण त्या आंबेडकर भवनावरती एवढे काही पैसे खर्च झाले त्याच्यामध्ये भ्रष्टाचारच होता. मला आठवतं मी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो 2006-07 साली. त्यावेळेच्या बजेटमध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांचा भवनाचा हेड मी तयार केला. कोणी येऊन मायच्या लागली येऊन बोलावं यांनी येऊन सांगावं. त्यावेळेस तर मी त्यांच्याशी बोलत सुद्धा नव्हतो. यांचं मत होतं की बाबासाहेबांचे कुठं कशाला पुतळे तयार लावता कुठे करता लोकांना आणता जेणेकरून मग ती लोक आपल्यावरती उलटणार आपल्याला धावून येणार. पण मी स्टँडिंग कमिटीच्या त्यावेळेस चेअरमन असताना हेड तयार केला आणि ते बाबासाहेब भवनची सुरुवात विजय चौगुलेपासून सुरुवात झाली. हे तुम्ही नगरपालिकेच्या रेकॉर्डला असेल. आता मला सांगा ही दिघा रेल्वे ऐतिहासिक मोरबी धरण महापालिकेकडे हस्तांतरित करून देण्यासाठी प्रयत्न करणार. आता यांना हे मी माझ्या भाषणात बोलतो की दिघ्याचं धरण मी हस्तांतर करून घेणार. त्यांनी कधी प्रयत्न केलं? मुलगा 5 वर्ष खासदार होता ना मग रेल्वेकडे एकाला तरी पत्र दिले त्यांनी. त्याच्यानंतर ह्यांची सत्ता होती ना. मागच्या वेळेस मला आठवतंय मी स्वतः माझी खासदार त्यांना घेऊन जाऊन माझ्याबरोबर देसाई हा स्वतः आला होता. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते. मी स्वतः गेलो होतो आणि पत्र दिलं होतं की हे डॅम आम्हाला हस्तांतर करा. नंतरची जबाबदारी कोणाची आहे? ब्रिटिश कालीन ते धरण. मी प्रत्येक वेळेस मी सांगतो की या धरणात आता मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये बोलायला लागलो पण कुठेतरी त्यांनी त्याच्यामध्ये नाव घुसवलं. मला माहिती त्या ठिकाणी जर तो डॅम व्यवस्थितपणे गाळ काढला ब्रिटिश कालीन तो डॅम आहे त्याला व्यवस्थितपणे त्याची यंत्रणा व्यवस्थितपणे कार्यरत केली तर मला वाटतं आमच्या तिथल्या झोपडपट्टीवासियांचा मला वाटतं 3-4 MLD पाणी तिथं भेटेल. पण ते आमच्या झोपडपट्टीवासियांचा पूर्णपणे तो प्रश्न मिटून जाईल. हे आम्ही झाल्यानंतर आम्ही पूर्णत्वास करणार. कारण मला माहिती आहे की विजय चौगुले कुठल्याही परिस्थितीमध्ये आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा झोपडपट्टीचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून केल्याशिवाय शांत बसणार नाही.
प्रत्येकाला जे डबल झोपडपट्टी आहे, खाली घर आहे वर घर आहे, त्या प्रत्येकाला 2-2 घरं दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे यांनी पहिला विरोध करायचा आणि आता झोपडपट्टीसाठी सांगायचं की आम्ही परत एसआरए करतो आणि हे करतो. किती फसवेगिरी आहे. वा 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 काय ती विकास नाव आहे वाटतं. विचारधारा काय विचारधारा यांची बघा. ईटीसी केंद्र, अरे एक ईटीसी केंद्र आहे ते पण मला वाटतं ईटीसी केंद्र नगरपालिकेने उभं केलं. माझ्या माहितीप्रमाणे नाटा साहेबांनी त्यावेळेस आणि असे तिकडच्या आमदार वगैरे त्यांच्या प्रयत्नातून तो झालेला ईटीसी केंद्र वाशीच आहे. यांनी काय केलं, यांनी जागा तरी एक्वायर केली का दाखवा ईटीसी केंद्रासाठी. कुठं पत्र तरी असेल तर ते तरी दाखवा त्यांनी मला. उद्याने 3 गार्डनची निर्मिती, गवळी देवी सुलाई देवी पर्यटन स्थळाचा विकास कधी केलाय, विकास कधी केलाय त्यांनी मला एक दाखवावं. त्यांनी या ठिकाणी या मागच्या 5 वर्षात, त्याच्या मागच्या 5 वर्षात, त्याच्या मागे त्या गवळी गार्डनसाठी काहीतरी पैसे दिलेत का. फक्त त्यांना माहिती आहे विजय चौगुलेचा इथं प्रस्ताव चालू आहे, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा स्मारक मी नगरपालिकेच्या माध्यमातून करून घेतला. त्या स्मारकाचं त्याचं चालू झाला. लगेच तिथे मुख्यमंत्र्यांनी तिथं ओपनिंगला बोलवला. तिथं मुख्यमंत्र्यांना पत्र देतात, हे माझे 50 लाख रुपये, जसं काय खिशातून चेक काढून दिल्यासारखं तिथे त्या ठिकाणी ते देतात. अरे ते तिथं टोटली कोटेशन झालंय, टेंडर झालंय, त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे द्यायची काय गरज आहे. फक्त नाव लागण्यासाठी मी 50 लाख रुपये दिले, तिथे त्यांची पार्टी लागायला पाहिजे. अरे तुम्हाला द्यायचंच आहे तर मग नियोजन मंडळाची सभा मीटिंग असते, त्याच्यामध्ये तुम्ही पत्र द्यायला पाहिजे. ते पत्र तुम्ही मंजूर करून घ्यायला पाहिजे. तिथं मुख्यमंत्र्यांना पत्र देतात. म्हणजे फक्त का क्रेडिट, तिथं मनी चौगुलेला क्रेडिट जाऊ नये, विजय चौगुलेला क्रेडिट जाऊ नये म्हणून ती त्यांची भाषा. घनसोली नियोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल मंजूर. 100 एकर जमीन किती वर्ष झाली त्याची पडीक आहे. आता आपला सांगत तो कोण रे, आपला आर्किटेक्ट जितेंद्र शेट्टी. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, देसाई आणि बांगर साहेब असताना त्याचा पूर्ण प्लॅन विजय चौगुलेने मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन त्याचा पूर्ण प्लॅन विजय चौगुलेने काढायला लावला. त्याचा प्लॅन पूर्णपणे विजय चौगुलेने तयार करायला लावला. त्याच्यामध्ये नाही तर यांनी हा क्रीडांगणाचा प्लॉट कुठल्या तरी उद्योगपतीच्या खिशात टाकायचा विचार केला होता आणि त्यांचं नाव लावून ते त्यांना हँडओव्हर करा जागा आणि त्यांना हँडओव्हर करून त्यांचं ते बांधून देतील असं त्यांचा पूर्णपणे त्यांचा त्या ठिकाणी प्रयास चालू होता. पण आता मी मुख्यमंत्र्यांना सांगून त्या ठिकाणी त्याचा देसाईला विचारायला त्या हितेन शेट्टीकडे त्याचा प्लॅन रेडी असेल. चौगुले आमदार झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा फंड आणल्याशिवाय राहणार नाही आणि इथं कामं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी कुठं कुठं त्यांनी दिले की आरोग्य हॉस्पिटल तर विकलंय. मी आरोप करतो, खुले आरोप करतो. 17 प्लाझाची 12,000 मीटरचा प्लॉट हा सिडकोनी यांना दिलेला तर डेव्हलप करायला महानगरपालिकेसाठी तो टेंडर काढून विकलाय. मी त्याच्यावरती केस फाईल केलेली आहे. ह्या लोकांना सर्वांना आतमध्ये घातल्याशिवाय विजय चौगुले शांत बसणार नाही. कुठल्या नियमामध्ये नाहीये की शासनाने दिलेला जो प्लॉट कुठे युडीची वगैरे कुठलीही परवानगी न घेता कुठल्या पद्धतीने टेंडर त्यांनी काढून तो विकला. पण ते कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय चौगुले त्या बाबतीत त्यांना सोडणार नाही. हे मी पाठपुरावा करणार आहे. राहिला माझं आपण केले आता हे माझा विषय झोपडपट्टीचा विषय. माझा आवर्जून म्हणजे विजय चौगुले बोले झोपडपट्टीचा माझा आवडता विषय. कारण मी तळागाळातून आलेला मनुष्य, झोपडपट्टीतून काम करून आलेला मनुष्य आहे. या ठिकाणी त्यांनी काय आपण केले, आपण करतोय, आपण करणार विकास नव्या मुंबईचा. आता काय विकास करणार आहे मला माहीत नाही, काय मला माहिती आहे. याच्यामध्ये झोपडपट्टीचा विकास बघा, झोपडपट्टी पुनर्वसन सुद्धा योजना तातडीने राबवण्यासाठी प्रयत्न करणार. झोपडपट्टी बांधवांना हक्काचं घर नियमित मालकीसह त्या ठिकाणी मोठी घरं उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार. आता मला तुम्ही सांगा, हाच
व्यक्ती हाच विचारधारा देतो. ज्या विजय चौगुलेने SRA लागू करायला लावला त्याला यांनी पूर्णपणे विरोध केला, पूर्णत्व विरोध केला. आणि आज याच्यामध्ये लिहितो की मी परत पुनर्वसन सुधारणेला तातडीने राबवण्यासाठी प्रयत्न करणार, झोपडपट्टी बांधताना हक्काची घरं देणार. आणि हाच मनुष्य सांगतो की यांना जर हक्काची घरं पाहिजे असेल, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, यांना पनवेलला झोपडपट्टी असताना घरं द्या. आणि परत मॅनिफेस्टोमध्ये देतो की मी SRA SRA ना पुनर्वसन म्हणजे SRA योजना लागू. तुम्हीच नाही बोलता, तुम्हीच विरोध करता आणि त्या गोष्टी करता. झोपडपट्टीमध्ये पुन्हा राहणारी इमारत घरोघरी पाईपद्वारे स्वयंपाकाची गॅस उपलब्ध करून देणार. अरे हे 5 वर्षात 25 वर्षात केलं काय? मी तरी ते चिंचपणामध्ये बायोगॅस तरी चालू केला. मी नगरपालिकेच्या तक्त्यावरती, नगरपालिकेच्या जीवावरती गॅस झाली तिथे अवेलेबिलिटी तरी मी दिली. आता हे बोलतात गॅस लाईन कुठून देणार? गॅस लाईन